उपक्रमशील शिक्षिका, सृजनशील व्यक्तिमत्व, तरल मनाची संवेदनशील कवयित्री, लेखिका, वक्ता आणि सुंदर अंतःकरणाची एक स्त्री, विद्यार्थ्यांच्या जीवनात पडती होऊन तेवणारी आदर्श शिक्षिका श्रीमती आशा देवीदास पैठणे यांच्याशी आज आपण हितगुज साधणार. नमस्कार आशाताई. आज संस्कार भारतीच्या या व्यासपीठावर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आशाताई, येतो माईक बंदच आहे बहुतेक. हा माईक चालू आहे. हॅलो 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 खाली ठेव. तिकडे बाजूला हॅलो येतो ना. हॅलो, आवाज येतो? सर्वांना माझा नमस्कार. आज संस्कार भारतीच्या वतीनं माझा इथे गुरुपौर्णिमेनिमित्त जो सत्कार केला त्यासाठी मी तुमची खूप 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 आभारी आहे. आणि मी जेव्हा दिले घेतलंचं दुसरं पर्व लिहीन त्या पर्वामध्ये, त्या पुस्तकामध्ये हा कार्यक्रम नक्कीच समाविष्ट असेल. आणि इतका सुंदर आणि अतिशय मनपूर्वक आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझ्यासारख्या एका काय म्हणता येईल पंक्तीला इथे आपण बोलवलंय त्याबद्दल मी तुमचं खरंच मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष बाळासाहेब पांडे, देशमुख सर, भीमा काका, प्रमोद देशपांडे, पापोळकर आणि समस्त लोक आहेत. माझ्या काही मैत्रिणी आहेत, आनंदी आहे, अरुणामिनी आहे आणि खूप लोक सगळे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती इथला ओळखीचा आहे. तेव्हा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि मला खूप छान वाटतंय की तुमच्या सानिध्यामध्ये माझी ही संध्याकाळ अतिशय सुंदरपणे मला घालवायला मिळाली. तेव्हा आणि सुवर्णाचे मी विशेष आभार व्यक्त करते कारण तिने फार कष्ट घेतलेत ही मुलाखत घेण्यासाठी. तिची खूप इच्छा होती, खूप दिवसांपासून ती म्हणत होती. एकदा वाटत होतं आम्हाला की मी स्वतःच व्यक्त व्हावं. पुन्हा ती म्हणाली की नाही मी करते. ती खूप दिवसांची तिची खरं तर हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा कार्यक्रम हॅलो 13 तारखेला म्हणजे गुरुपौर्णिमेला होणार होता आणि नेमकं त्या दिवशी मला मिळालेल्या पुरस्काराचं वितरण होतं. हा कार्यक्रम होता आणि मला ही मुलाखत घेता येणार नव्हती. त्यामुळे माझं मन थोडंसं खट्ट झालेलं होतं. तिकडे जाण्याची इच्छा होती आणि मी पैठणेवाड्यांशी बोलले की मी काय करू. आपला तर कार्यक्रमचा मुलाखतीचा ठरलेला आहे आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आजच 13 तारखेला स्वीकारला पाहिजे आणि मुलाखतीच्या ऐवजी माझं व्याख्यान किंवा माझं मनोगत व्यक्त होईल असा कार्यक्रम आपण करू शकतो. पण म्हणतात ना, इच्छाशक्ती दांडगी असेल तर जे जे हवं ते ते घडतं. आणि खरं तर नियतीलाही हेच हवं होतं की माझी आणि आशाताईंची दोघींची अशी इच्छा खूप वर्षांपासून होती. खरं तर आमच्यातलं नातं खूप छान फुलत गेलं. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात काही प्रश्न आहेत आणि ते सगळे विचारण्यापूर्वी मी आता जे म्हणाले की एक सुंदर अंतःकरणाची स्त्री, त्या स्त्रीची ओळख करून देणं मला तुम्हाला फार आवश्यक वाटतं. माझी आणि आशाताईंची ओळख नव्हती, परिचय नव्हता आणि माझा एक लेख त्यांच्यापर्यंत पोहोचवला स्वाती कानेगोगर मॅडमला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आशाताईंना भेटायला गेले आणि भेटल्याबरोबर मी माझं नाव सांगितलं आणि त्यांनी मला मिठीच मारली. मला कळेच ना की ज्यांच्याशी आपला परिचय नाहीये, मी माझं नाव सांगितलं आणि त्यांनी मला मिठी मारली. आणि मी त्यांना तसं म्हणाले की आपली ओळख नाहीये
मला संकोचल्यासारखं वाटतंय की तुम्ही इतक्या मोठ्या लेखिका आहात, इतक्या छान शिक्षिका आहात, आदर्श शिक्षिका आहात आणि मला इतकं आपलंसं केलं. तेव्हा त्या असं म्हणाल्या की तुझी ओळख तुझ्या लेखातून मला कालच झाली. आणि हे खरं त्यांचं प्रेरणादायी म्हणजे इतरांना प्रेरणा देण्याची ही जी शैली आहे ती माझ्या मनाला खूप भावली. आणि तेव्हापासून खरं तर मी अगदी त्यांचं प्रेमात पडले. आठवण ठेवली असू त्या क्षणात. हो अगदी. आणि खरं तर मला आता इथं असं सांगायचं आहे तर दिले घेतले मी वाचले, त्यामुळे मला काही गोष्टी समजल्या, माहितीये. पण इथं असलेल्या उपस्थित असलेल्यांपैकी काही जणांना माहिती नाहीये. तेव्हा आपण तुमचा परिचय अगदी तुमच्या बालपणापासूनच करूया. खरं तर तुमच्या जन्मापासूनच आपण ही ओळख पुढे नेऊयात असं वाटतं. काय सांगा तुमच्या बालपणीबद्दल? मी एका ब्राह्मण कुटुंबात, म्हणजे माझे वडील याज्ञिक आणि याज्ञिकाच्या पोटी मी आलेली एक आशा. माझा जन्म झाला त्यावेळी माझ्या आजींना त्या सुईनीने सांगितलं की मंडाबाई तुमच्या घरी लेक आली आहे. तर तेव्हा त्यांच्या मनात काय असेल मला माहिती नाही, आता सांगता येत नाही. परंतु त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत आमच्या घरामध्ये, म्हणजे माझी आजी सांगत होती की आमच्या घरी त्याच्या आदल्या दिवशी फुटाणे आणि गुळ खाऊन माझ्या कुटुंबाने ती रात्र काढली होती. काही कारणास्तव आमच्या कुटुंबावरती एक प्रसंग आला आणि माझ्या वडील माझे मुनिमजी होते एका ठिकाणी आणि त्यांची त्या दिवशी नोकरी गेली होती आणि नोकरी केली त्याच दिवशी मी आले. परंतु खरं तर पायगुण माझा वाईट असं कोणी म्हटलं असतं, पण तसं आमच्याकडे कोणी म्हटलं नाही असं माझी आजी सांगत होती. आणि माझा जन्म झाल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की तुझा जन्म झाला आणि माझ्या मुलाचा ऊर्जित काल पुन्हा सुरू झाला. अशी मी आशा की एका बेताच्या परिस्थिती असलेल्या भिक्षुकाची मी मुलगी आणि वैजापूर सारख्या छोट्याशा गावामध्ये माझ्या वडिलांनी यात्रिकी केली आणि आम्हाला वाढवलं. म्हणजे आपण जे आता पडती असं मी म्हणाले, कारण अंधारातही प्रकाश दाखवणारी ही पडती खऱ्या अर्थाने तिथून तेवायला लागली आणि सगळा परिसर उजळून टाकायला सुरुवात केली. खरोखर आशादायी तुमचा जन्म आणि तुमच्या जन्माचं स्वागतही. खरं तर ह्या सगळ्या संस्कार भारतीच्या या व्यासपीठावरून मला असं म्हणावंसं वाटतं की हे संस्काराचे मूळ, संस्काराचे बीज कुठेतरी तुम्हाला हे बाळकडू म्हणूनच मिळालं असेल. नक्कीच. माझे हे संस्कार आहेत. माझी आई दमयंती आणि माझे वडील देविदास शास्त्री पैठणे, माझ्या आजी मंदोदरी पैठणे, या तिघांचे संस्कार माझ्यावर ते अगदी खूप महत्वाचे झाले आणि त्याच्यामुळे त्यांनी माणुसकीचे संस्कार मला दिले आणि मी घडत गेले. वैजापूर सारख्या छोट्याशा गावातून तुमच्या बालपणाची ही जी सुरुवात झाली आहे, तर तुमच्या शिक्षणाबद्दल, प्राथमिक शिक्षणाबद्दल काय सांगाल? किंवा आपण असं म्हणतो की आपलं शालेय जीवन घडवणारे, तुमचं शालेय जीवन घडवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांबद्दल काय सांगाल? किंवा एकूणच तुमच्या प्राथमिक शिक्षणाबद्दल काय आठवणी आहेत तुमच्या? खूप सुंदर आठवणी आहेत. माझं प्राथमिक शिक्षण कन्या शाळा वैजापूरला झालं आणि माझ्या शाळेमध्ये माझ्या सुदैवाने नाही, आधी दुर्दैवाने एक बाई आल्या आणि त्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंत होत्या. शिक्षक कसा नसावा याचं ते ज्वलंत उदाहरण होतं. पण त्यानंतर इयत्ता 5वी मध्ये मला मेघा फडके नावाच्या बाई आल्या आणि कमलाबाई मराठे या माझ्या मुख्याध्यापिका. त्या दोन स्त्रियांनी माझं जे बालपण आहे ते अतिशय सुंदर घडवलं आणि ती आजही, कमलाबाई मराठे नाही आहेत पण मेधाबाई आज आहेत आणि त्या मला भेटतात. आता जे तुम्ही म्हणालात की शिक्षक कसे नसावे, तुम्ही हे सांगत असताना माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली की एक सुंदर शिल्प
तेव्हा तयार होतं जेव्हा एखाद्या दगडातला नको असलेला भाग काढून टाकला जातो. आणि म्हणूनच शिक्षक कसे नसावे याचंही बाळकडं तुम्हाला तुमच्या बालपणी शालेय जीवनातच मिळालं. अगदी. मग या सगळ्यांमध्ये तुमच्या लेखन प्रवासाची सुरुवात कशी झाली, किंवा अगदी पहिलं काव्य किंवा असं निश्चित जरी सांगता येत नसलं तरी ही लेखनाची आवड कशी तुमच्यामध्ये निर्माण झाली? मला असं वाटतं की माझी आई गाणी म्हणायची, तर तेव्हापासून ते बीज कुठंतरी कोरलं गेलं असेल किंवा रुजवलं गेलं असेल. पण खऱ्या अर्थानं मी इयत्ता 8वीत असताना आमचा तास लिजर होता. त्या तासामध्ये कोणी येणार नव्हतं, पण आमच्या कमलाबाई मराठे आल्या आणि त्या खूप सुंदर असं व्यक्तिमत्व, प्रेमळ असं व्यक्तिमत्व. त्या म्हणाल्या की मी तुम्हाला की नाही आज वेगळं काहीतरी गप्पा मारूयात. आणि गप्पा मारता मारता त्यांनी जात्यावरची एक ओवी 2 ओळी त्यांनी आम्हाला त्यांच्या लिहून दिल्या फळ्यावर. आणि असं सांगितलं की मुलींनो, याच्या पुढचं जे चरण आहेत ते तुम्ही कसंही तयार करा. आणि मग आमच्यामध्ये काही 5-6 मुली अशा होत्या की त्यांच्यामध्ये लेखनाचं बीज असावं असं आता वाटतं. मग आम्ही त्या 2 ओळी चरण, त्याची पुढची चरण आम्ही लिहिली आणि दुसऱ्या दिवशी गृहपाठ जो दिलेला होता तो गृहपाठ पूर्ण करून बाईंना दाखवला. तर तेव्हा बाई म्हणाल्या की पुढे तू लेखिका नक्की होशील. आणि इयत्ता 8वीला असताना माझ्या बाईंनी माझ्यावरती एक शिक्का मारला आणि मी खरंच लिहायला लागले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि खरं तर हे खरे शिक्षक जे एखाद्या विद्यार्थ्याचं भवितव्य ओळखतात आणि ते भाकीतही करतात. मग आता तुमच्या लेखन प्रवासाची सुरुवात आपण केलेलीच आहे, तर एखादी तुमची कविता ऐकाल का? नक्की. आता बाहेर पावसाळी हवा आहे, पाऊस पण पडतोय. हो. तर मला असं वाटतं की मी एक पावसाची कविता इथे सादर करेन. पण ती कविता थोडीशी वेगळी आहे, कारण प्रत्येक पावसाचे रंग हे खूप वेगवेगळे असतात. तुझा माझा पाऊस वेगळा असेल तर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला पाऊस हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे मी एक वेगळी अशी पावसाची कविता सादर करते. नक्की. जे संवेदना, उघडमेळ हे दोनही कविता संग्रह प्रत्येकाला पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतील असेच. हा उघडमीठ, ह्या उघडमीठची एक गंमत आहे, थोडीशी सांगू मी? नक्की नक्की. तुम्हालाही छान वाटेल. उघडमीठ जेव्हा प्रकाशित झालं तर तेव्हा मान्यवर लेखक पण होते, देविदास फुलारी होते आणि पी विठ्ठल होते. आणि त्यांच्या सोबतीनं पी सावंत आले होते. आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला. तर त्यांना जेव्हा मी निमंत्रण द्यायला गेले उघडमीठचं, तर तेव्हा पुस्तक असं ठेवलं. ते मला म्हणाले की मी येईन तुमच्या कार्यक्रमाला. मला असं वाटलं की बाबा राजकारणी लोक माहित नाही येतील की नाही, आणि ते आले पण. आल्यानंतर त्यांनी एक उघडमीठची फार गंमत छान सांगितली आणि त्याच्यातून एक विनोद निर्माण झाला. त्यांचा कोणतरी कार्यकर्ता आला. मी जेव्हा उघडमीठ त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक कार्यकर्ता आला. तो कार्यकर्ता म्हणाला की हे उघडमीठ काय आहे? म्हणजे उघडमीठ हे लोकांना वाचता येत नाही. उघडमीठ म्हणजे काय माहित असण्याचा तो प्रश्नच नाही, कारण उघडं मीठ जो व्यक्ती असं म्हणेल तर कविता कशाशी खातात ते तर फारच वेगळं. तर तेव्हा ह्या उघडमीठ या काव्यसंग्रहाच्या पाठीमागची हे छान म्हणून खरं तर त्या व्यक्तीने स्वतःचं पितळ मात्र उघडं पडलं. ठीक आहे. तर अशा उघडमीठ मधली एक कविता जी बाहेर पाऊस आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये आपण एक छानसा आस्वाद तुम्ही नक्की घ्याल. पहिला पाऊस. रोज सकाळी चिमणी येते, रोज सकाळी चिमणी येते, मनात चिवचिव पेरून जाते. रोज सकाळी चिमणी येते, मनात चिवचिव पेरून जाते, तो पहिला पाऊस.
फूल मोगरी उमलून येते, फूल मोगरी उमलून येते, मनात अत्तर शिंपून जाते, तो पहिला पाऊस. रांगोळीतील रंग हासती, रांगोळीतील रंग हासती, रवी किरणेही स्वागत करीती, तो पहिला पाऊस. झाडांवरती कुसुमे झुलती, रवी किरणे फूल चुखे ते चोखून घेती, झाडावरती कुसुमे झुलती, फूल चुखे ती चोखून घेती, तो पहिला पाऊस. सखी चंद्रिका येऊन जाते, सखी चंद्रिका येऊन जाते, मन किरणांनी पुलकित होते, तो पहिला पाऊस. घास सुखाचा धेनू भरते, घास सुखाचा धेनू भरते, तो पहिला पाऊस. पहिला पाऊस असो निरंतर, पहिला पाऊस असो निरंतर, नित्य नांदुदे एक शुभंकर, नित्य नांदुदे एक शुभंकर, मिळो पाकळी लयगंधाची, मिळो पाकळी लयगंधाची, तो पहिला पाऊस, तो पहिला पाऊस, तो पहिला पाऊस. वा, अगदी सुंदर. प्रत्येकाच्या मनामनात हा पहिला पाऊस बरसलाय आणि तो दरवळ प्रत्येक जण, आपल्यापैकी प्रत्येक जण आता अनुभवत असतो. अशाने मला असं वाटतं, तुमच्या आत्ताच्या या कवितेतून म्हणजे पहिला पाऊस आणि इतरही अनेक कवितांमधून तुमच्या मनाचे आनंदाचे दार आणि त्या दाराला असलेलं आनंदाचं तोरण दिसून येतं. पण काही कवितांमधून मला असं जाणवलं की हे आनंदाचं दार आणि आनंदाच्या दाराला असलेलं आनंदाचं तोरण हे सहजासहजी मिळालेलं नक्कीच नाही. असं वाटतं त्याआधी काळजात खूप खोल दडवलेली दुःखाची, वेदनेची, संघर्षाची, जखमेची एक ओली जखम अजूनही सलते आहे किंवा ती अजूनही जखम ओली आहे की काय असं वाटतं. आणि त्यावरूनच मला असं विचारावंसं वाटतं, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील संघर्षाबद्दल काही सांगाल का? खूप छान प्रश्न आहे. कारण आता प्रमोद देशपांडेंनी असं सांगितलं की एक तरुण मुलगी नांदेडच्या रेल्वे स्टेशनमध्ये उतरते आणि भाग्यनगरला जाते. तो खूप मोठा प्रवास आहे, पण तो प्रवास मी असं म्हणेन की फार सुंदर आहे. की दुःखाला असं वाटलं की जावं हिच्या घरी, कुणाच्या घरी तरी निघालं असेल ते दुःख, पण त्याला काही पत्ता कळला नाही आणि ते कदाचित माझ्याकडे आलं आणि त्या दुःखाला मी म्हणाले की माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला देऊन टाकते. तर ते दुःख असं मला म्हणालं की राहीन तुझ्याकडे, राहीन तुझ्याकडे तुझ्या केळीच्या पानावर मिठासारखं. दुःख असं म्हणालं मला की राहीन तुझ्याकडे तुझ्या केळीच्या पानावर मिठासारखं. आणि तेव्हापासून ते दुःख मला खूप आवडतं, कारण डावी बाजू उजवी बाजू त्या दुःखामुळे आणि सुखामुळे माझी समतोल झालेली आहे. तेव्हा माझं आत्मचरित्र जे की बऱ्याच लोकांनी वाचलं असेल पण काहींनी वाचलेलं नाहीये. आता आत्मचरित्र लिहावं की नाही लिहावं हाही मोठा प्रश्न असतो. लिहिलं तर कोण काय दुखावेल हाही मोठा प्रश्न असतो. परंतु मी असा विचार केला की जे काही असेल, जे मी भोगलंय, लोकांच्या डोळ्यामध्ये खूप प्रश्न होते माझ्याबद्दल. कारण मी एक तरुण मुलगी 18-19 वर्षाची असताना माझं लग्न झालं आणि ते लग्न माझं दुर्दैवानं मोडलं. मोडल्यानंतर माझ्या घरी आम्ही बेताची परिस्थिती असलेले लोक, सामान्य लोक तर टोचे मारणारच. पण मी आज माझ्या आई वडिलांचे ऋण व्यक्त करते की त्या काळामध्ये
आज 45-50 वर्ष व्हायला लागली. त्या काळामध्ये त्यांनी मला आधार दिला. मानसिक आधार खूप महत्वाचा होता. तो मानसिक आधार मला त्यांनी दिला. आणि मी माझ्या पुस्तकामधून देखील हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कणखर असले पाहिजे. मुलगी असो वा मुलगा असो, त्याला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा आई वडिलांनी त्याची पाठराखण केलीच पाहिजे, हा एक विचार होता. आणि माझ्याबद्दलच्या अनेक शंका कुशंका, ही कोण कुठली, अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांना काही कंगोरे होते, काही काटे होते. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता माझ्या नाकीनं वाले असते. मी काही बोलत नव्हते, पण लोकांच्या डोळ्यामध्ये खूप काही मला दिसत होतं. मग मी असं ठरवलं की आपली जी जखम आहे किंवा आपलं जे काही जगणं आहे ते आपण लोकांना सांगत बसण्यापेक्षा आणि त्या प्रश्न आणि उपप्रश्न देण्यापेक्षा, कारण मी थकून गेले असते, मग म्हणून मी असं म्हटलं की आपण आपला जो काही काळ आता, म्हणजे जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा मी 58व्या वर्षाच्या नंतर सुरुवात केली. आणि 60 वर्ष झाल्यानंतर माणूस असं म्हणतात की बोनस आयुष्य जगत असतो. माहित नाही, काय भरोसा नसतो माणसाचा, बेभरोशाचं आयुष्य असतं. आणि मग असं एकदा वाटलं की आपण लिहून काढावं, कारण आपल्याला सरस्वतीने काहीतरी दान दिलेलं आहे. मग त्यात ते जे दान आहे ते सत्कार्य लावूया, सत्पात्री लावूया, आणि लिहायला बसले. आणि माझी गोष्ट मी लिहून काढली. ती गोष्ट अशी होती की 19व्या वर्षी माझं लग्न झालं, 20व्या वर्षी माझं लग्न मोडलं, आणि 21व्या वर्षी मी नांदेडला आले. तोपर्यंत मी माझं डीएड पूर्ण केलेलं होतं. आणि माझी एक मैत्रीण आहे, श्रद्धा बेलसरे, जयश्री खाटकर. तर ती खूप, म्हणजे मी अगदी शांत, आणि ती शहरात राहणारी, चांगल्या सुखवस्तू घरातली. म्हणजे सुखवस्तू घर तेव्हा काही अशी फार मोठी, म्हणजे खूप पैसा म्हणजे सुखवस्तू घर असं नव्हतं, परंतु कल्पना खूप वेगळ्या होत्या. पण ती माझ्यापेक्षा सुखवस्तू होती. आणि ती खूप धाडस तिच्याकडे होतं. तर ती माझी एका प्रसंगी मैत्रीण झाली कॉलेजमध्ये असताना. आणि मग तिला माझी गोष्ट माहीत होती. तिने मला, जेव्हा मैत्री आमची झाली तेव्हा तिने मला सांगितलं की तू इथे नको बसू, वैजापूर सारख्या छोट्याशा गावात बसशील तर तुझं काय होईल, तू आता नोकरीची कुठे वाट बघत बसशील, तू काहीतरी कर आणि तू ह्या गावातून बाहेर पड. आणि तेव्हा लहर कुरुंकर हे तिच्या आयुष्यात आलेले होते माझ्या. तेव्हा गुरुजींकडे तिने एक शब्द टाकला की गुरुजी, अशाला नाही का नोकरीची गरज आहे आणि तुम्ही काही तिला मदत कराल का. तर त्यांनी सांगितलं की नक्की करेन. आणखीन एक दुवा माझ्या आयुष्यामध्ये आला, तो म्हणजे सूर्यकांता पाटील. तिने इथे गोदावरी टाइम्स नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि गुरुजी म्हणाले की सूर्यकांता माझी विद्यार्थिनी आहे आणि ती फक्त महिलांसाठी, म्हणजे महिलांना त्या वृत्तपत्रामध्ये काम देणार आहे. तेव्हा मी अशाची व्यवस्था आपण करू शकतो. आणि त्यांनी मला एक पोस्ट कार्ड पाठवलं होतं. कुरुंकर गुरुजींनी मला एक पोस्ट कार्ड पाठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की आता शृंखला कितीही असू देत, गतीचं गाणं म्हणायचं आणि आपलं छोटंसं गाव सोडायचं आणि मोठ्या विश्वामध्ये यायचं. जे काही असेल, जसं असेल, मी तुझी काहीतरी व्यवस्था करेन. आणि मला गुरुजींनी जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या घरी प्रश्न पडला की आता हिला पाठवायचं तरी कसं, कारण तो काळ कसा वेगळा होता. एकटी मुलगी 7च्या आत घरात, हा सगळा प्रश्न होता. आणि मग पाठवायचं कसं. परंतु मी खरंच, माझे वडील संघाचं काम करायचे आणि संघाची माणसं ही कणखर असतात हे मला आधीपासून माहित होतं. आणि ते विचारांनी पण खूप व्यापक समृद्ध असतात, ते माझ्या वडिलांच्या कृतीतून मला कळलं. आणि वडिलांनी मला सांगितलं की काय हरकत नाही, तू मुलगी आहेस, फक्त 2 गोष्टींचं लक्षात ठेव की आपण चोरी कधी करणार नाही, खोटं कधी बोलणार नाही आणि व्यभिचार कधी करणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेव आणि आयुष्यभर हीच तुला मी शिदोरी देतो, ती शिदोरी तू घे आणि जा. तेव्हा मी माझी एक छोटीशी बॅग घेऊन ह्या नांदेडला आले आणि कृतकृत्य झाले कुरुंकर गुरुजींच्यामुळे. आणि कुरुंकर गुरुजींनी एक गुरुदक्षिणा म्हणून
सूर्यकांता ताईकडे मला सोपवलं की हिचं काय करायचं ते तू कर. आणि ती आज माझ्या इथं नाही आहे, परंतु खरंच तिचे अनंत उपकार आहेत की पक्ष कोणता असू दे, तिचं व्यक्तिमत्व काय आहे हे फक्त मलाच माहिती आहे. कारण एका घरामध्ये आम्ही 3 वर्ष राहिलो. ती मराठा, मी ब्राह्मण, असं कधीही वाटलं नाही की इतर कोणत्या तरी जातीच्या बाईकडे आपण राहतोय. आणि तिने तळहाताच्या फोडासारखं माझं संरक्षण केलं, रक्षण केलं. एक स्त्रीच्या पाठीमागे उभी राहते, एक स्त्रीला मागेही खेचते. परंतु माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया खरंच खूप चांगल्या मनाच्या होत्या हे त्यातनं कळतं. काय बोलावं आशा ताई, हे सगळं ऐकून असं जाणवतं की तुमचं नाव आशा ठेवलंय. असं म्हणतात नावात काय आहे, पण ह्या नावातलं बळ म्हणा किंवा योगायोग म्हणा, पण ही सकारात्मकता तुमच्या संस्काराच्या शिदोरीतून तुम्हाला मिळाली आणि ती तुम्हालाच नाही तर अनेकांना दिशादर्शक ठरली असं म्हणावंसं वाटतं. आणि तुमच्याबद्दल मला असं म्हणावंसं वाटतं, आता हे सगळं ऐकून खरं तर दिले घेतले मी 2 ते 3 वेळेस वाचलं. आणि आता हे प्रत्यक्ष तुमच्याकडून जेव्हा मी ऐकते किंवा आपण सगळेजण इथं ऐकतोय, त्यावेळेला तुमच्याबद्दल अभिमानाने असं म्हणावंसं वाटतं, आयुष्यातल्या याच बोचऱ्या काट्याकुट्यांनी, खाच खळग्यांनी, दगडधोंड्यांनी, वाऱ्या वादळांनी आणि धगधगणाऱ्या आगीनेही अगदी तावून सुलाखून निघालेलं हे अस्सल 52 कशी सोनं. आणि हे सोनं तेजानं तळपत राहणारच, यात काही शंकाच नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा यातून नांदेडला तुम्ही जरी आला असलात आणि पुढे मी खरं तर आदरणीय सूर्यकांताबाई पाटील यांच्याबद्दल विचारणारच होते, पण तो उल्लेख आता तुम्ही केला. पण त्याही पूर्वी मला असं दिले घेतल्यामधून जाणवलं आणि इतरही वेळेला तुमच्याशी बोलताना मला असं समजलं की एक मोठी बहीण, घरातला एक मोठा अपत्य या नात्याने तुम्ही सगळ्या भावंडांची जबाबदारी घेतली म्हणण्यापेक्षा ती आनंदाने स्वीकारली आणि ती पारही पाडली. आजही तुम्ही तुमच्या सगळ्या भाच्यांच्या लाडकी आत्या आणि लाडकी मावशी आहात. आणि हे सगळं करत असताना, ही सगळी जबाबदारी पार पाडत असताना खूप मोठा त्यागही तुम्हाला करावा लागला आणि बरे वाईट अनुभवही आले या समाजात वावरताना. तर या सगळ्या त्यागाबद्दल, जरी ती आपली भावंड असली, अगदी आपण सख्खे बहीण हो असलो, तरी तुमचा त्याग मोठाच असं मला तरी निश्चितच वाटतं. तर या सगळ्याबद्दल काय सांगाल? तू खूप मोठं मला केलंयस. त्याग असं नाही, परंतु माझ्या आयुष्यातली जी काही पडझड झाली आणि त्या पडझडीचे खूप वर्ष मी ते सगळं सोचलं. कारण मी जेव्हा लिहायला बसते तेव्हा रोज एक खपली काढत होते आणि रोज मी रक्तबंबाळ होत होते. कारण ते लिहिणं तेवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी. मी जे भोगलं त्याला सुख म्हणू की दुःख म्हणू हे मला नाही समजत. माझ्या आईने काय केलं, जेव्हा माझ्या सासरचे लोक, एक प्रसंग सांगते, सासरचे लोक आले आणि बरीच वादावादी झाली होती. तेव्हा आई म्हणाली की जे नातं संशयावर ते आणि एकूणच सगळा गोंधळाचं परिस्थिती असलेलं आहे, ते नातं आपण कशाला टिकवलं पाहिजे. खरं तर माझी आई काही फारशी शिकलेली नव्हती, पण तिने एक गोष्ट केली. तेव्हा माझ्या गळ्यात असलेलं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र तिने ते माझं ओढलं आणि त्याचं फेकलं. तो क्षण जेव्हा मी आठवते मला गलबलायला होतं की ते फार विचित्र असा तो प्रसंग होता आणि मला समजत नव्हतं की मी नेमकं काय करू, मी पुढे जाऊ की मी मागे येऊ, हे मला कळत नव्हतं. आणि आईने जेव्हा माझ्याबद्दल असा निर्णय घेतला की मला तिचं कौतुक वाटलं की एक स्त्री इयत्ता 4थी झालेली, घरातलं वातावरण आमचं सगळं देवधर्म करणारं, ती फारशी कुठे जात नव्हती
कोणात मिसळत नव्हती. माझी आई म्हणजे ती इतकी शांत आणि इतकी सरळ सन्मार्गी होती की तिच्यामध्ये हे बळ आलं कुठून हा मला प्रश्न होता. त्याच्यानंतर तू वाचला असेल की त्या ज्या काही यातना होत्या आईला, त्या यातना तिने जन्मभर सहन केल्या. तिचा अंत जेव्हा झाला तोपर्यंत तिच्या बरोबर माझं हे माझी जी जखम आहे, खरं तर ती माझी एकटीची राहिलीच नाही, माझ्या कुटुंबाची होती आणि माझ्या आईची मोठी बळबळती जखम होती. तिला ते सांगता येत नव्हतं आणि तिला ते सहनही करता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तिने तिची मुलगी एका अनोख्या गावामध्ये पाठवली. काही दिवस मी ताईकडे राहिले आणि तिने माझ्या नोकरीचा प्रश्नही मिटवला. मी काही दिवस वृत्तपत्रात काम केलं. त्यानंतर मात्र माझं डीएड झालेलं होतं आणि मला शिक्षिकेची नोकरी मिळाली. आणि नंतर मला असं वाटलं की आपली परिस्थिती आता पिताची होती ती आता चांगली होतीये. तर माझे भावंड जे की छोट्याशा गावामध्ये राहत होते, मला असं वाटलं की आपण एका चांगल्या गावामध्ये राहतोय, चांगल्या वातावरणात आपण आलो आहोत, तर त्यांना सुद्धा चांगलं वातावरण मिळालं पाहिजे असा मी विचार केला. त्या पाठीमागं कोणतीही माझा त्यागाचा विचार त्या क्षणी तरी अजिबात नव्हता. पण माझ्या भावंडांचं देखील कल्याण व्हावं हा एकच माझ्याकडे एक विचार होता. आणि शेवटी सोबत असावीच लागते. सोबत खूप महत्वाची असते. ती कुणाची आहे हा भाग नसतो, पण सोबतीला पण कोणतरी असायला हवं असतं. त्यामुळे मी माझ्या पाठची सगळी भावंड इथे आणली आणि त्यांचं शिक्षण इथे सुरुवात केली. जेव्हा आपल्या अपत्यावर एखादं संकट येतं त्यावेळेला ते संकट, ते दुःख एकट्या त्या अपत्याचं नाही तर ते संपूर्ण कुटुंबाचं होऊन जातं. सगळ्यात जास्त त्याची झळ त्याच्या आई वडिलांना सोसावी लागते. हे खरं तर तुमच्या माझ्याशिवाय नक्कीच फार लोकांना कळू खरंच शकत आहे की सुवर्णा, तुझी माझी भेट मी इथे सांगते. मी माझ्या मनात असा एक लेखन स्पर्धा ठेवली होती. कारण काय की सुवर्णाला मी जी काही मिठी मारली होती तर तिचं माझं दुःख, तिचं माझं गोत्र एकच होतं आणि त्या दुःखाचं गोत्र एक आहे. आणि म्हणून ते दुःख मला अंतर्यामी कुठेतरी वाटलं की नाही, या मुलीने जे सोचलंय मी त्यातनं पुढे गेलीये आणि ही तर आणखी उमऱ्यावरच आहे. तर तो क्षण खरोखरच अगदी त्याच्यामुळे मला जे वाटलेलं होतं की या बाई पहिल्याच भेटीत मला मिठी मारतात काय, मला त्याचा अर्थ उमजेना. पण त्यावेळेला मी लेख लिहिला होता. माझ्या मनातलं अशी स्त्रियांसाठी एक राज्यस्तरीय लेखन स्पर्धा होती आणि मी लेख लिहिला होता. भोगलेचे भोगलेचे दुःख द्याला, सुख म्हणावे लागले, एवढे मी सांहिले की मज हसावे लागले. आणि ज्या वेळेला मी दिले घेतले वाचलं त्यावेळेला त्या मिठीचा अर्थ मला कळला आणि तशी प्रतिक्रिया मी तुम्हाला दिली होती. आणि त्यावेळेला मी तुमच्याशी जे बोलले ते हेच होतं की पहिल्या भेटीत तुम्ही मला मारलेली मिठी, त्या मिठीचा अर्थ मला आज कळला आणि तुमच्या माझ्यातलं नातं ही त्या दिवशी दृढ झालं असं वाटतं. असं पण नांदेडमध्ये तुम्ही आलात, संस्कारांची शिदोरी, आई वडिलांचा पाठिंबा हे सगळं घेऊन आलात आणि या नांदेडमध्ये तुम्हाला स्थिरावण्यासाठी आधार ज्यांनी दिला, तुमचा नांदेडमधले पहिले आधारस्तंभ आदरणीय सूर्यकांताबाई पाटील यांची एखादी आठवण आम्हाला सांगाल का? खरं तर त्यांनी तुम्हाला आधार दिला हे तुम्ही आता सांगितलंच आहे, पण त्यांची एखादी छान आठवण आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच खूप छान आठवणी आहेत. कारण तो 3 वर्षांचा काळ आम्ही मैत्रिणी होतो, आम्ही बहिणी होतो, आजही आहे. कधी कधी रागावतो, रुसतो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यात चालतात. खूप सुंदर अंतरक्रिया असतात. एक स्वभाव वैशिष्ट्य मी ताईचं सांगते. तिने जेव्हा तिच्या घरी मी जेव्हा राहायला आले, एक पहिल्यांदा मला सांगावं असं वाटतं की मला असं कधीच वाटलं नाही की मी परक्यांच्या घरी आली आहे.
तर तिने मला सांगितलं की तुझी एक साडी आहे, माझ्याकडे 5 साड्या आहेत, जास्त काही नाही आहेत. ह्या 5 पैकी तुला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तू नेसत जा आणि तुझी एक जी आहे ती मी नेसत जाईल. तर अशी ती आमची आठवण होती. दुसरी गोष्ट सांगते की तिचा स्वभाव अतिशय तापट आणि मी अतिशय शांत. तर आता ह्या अनेक लोकांना प्रश्न पडतो. एकदा एक आम्ही तिघी मैत्रिणी बसलेलो असताना एक आमचे परिचित आले. तिघींचं त्रिकोट असं बऱ्याच ठिकाणी ऐकलं. जयश्री खारकर, जयश्री, आशा पैठणे आणि सूर्यकांतबाई पाटील हे त्रिकोट. तर आम्ही तिघी जणी बसलेलो असताना एक परिचित आमचे आले आणि ते म्हणाले की कोणी कुणाला सहन केलं. तर त्या दोघी जणी एकदम पटकन माझ्याकडे त्यांनी बोट दाखवलं, हिने आम्हाला सहन केलं. तर आता माझा स्वभाव तसा आहे, त्याला काही म्हणजे नाईलाज आहे. परंतु बाईची एक आठवण अशी आहे की तिला स्वच्छतेचं भारी वेळ, प्रचंड स्वच्छतेची, प्रचंड टापटीप. मी तिच्याकडनं खूप गोष्टी शिकले. प्रत्येक व्यक्तीकडनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येतात. तिच्याकडनं मी एक स्वच्छतेचं आणि म्हणजे काय म्हणूयात आपण की दिल पेटते असं ते प्रेम जे करावं ते तिने करावं. आणि रागवणं म्हणजे तिने रागवणं सुद्धा तिनेच करावं. या दोन्ही गोष्टी आहेत. एकदा मी स्वच्छ घर झाडलं होतं आणि ती म्हणाली की नाही हे काही नीट झाडलेलं नाहीये. तिने स्वतः झाडू घेतला आणि खरा 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 झाडून काढलं. मी म्हटलं की उगाचच आपण कष्ट घेतले. तर असा तिचा हा स्वभाव. पण खरंच सांगते की मला कधीच वाटलं नाही की मी परक्याच्या घरी आली आहे, मी कोणतरी गांधलेली गरीब घरची, असं कधीही वाटलं नाही. कारण आम्ही सारखेच होतो. एकादशी आणि शिवरात्र ह्या एकत्र नांदत होतो आम्ही. कारण मैत्रीमध्ये ही जी अंतरक्रिया असते मैत्रीची ती फार मजेशीर आणि फार सुंदर असते. तुम्ही आता म्हणत होतात मी अशी गांजलेली साध्या घरातली, पण श्रीकृष्णालाही सुदाम्याचे पोहे आवडतच होते की. नक्कीच. पुढे वळूया. साहित्यिक, समीक्षक, वक्ता आणि भाष्यकार असे चतुरस्र व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे तुम्ही नांदेडमध्ये आला, नांदेडच्या मातीत रुजलात असं तुम्ही म्हणता. आणि मी आता असं म्हणेन की केवळ रुजलाच नाही तर बहरलाही आहात. त्या आदरणीय कैलासाचे नरहर कुरुंदकर गुरुजींची एखादी आठवण सांगाल का म्हणून? गुरुजी त्यांच्याकडे मी जेव्हा गेले तर तो पाऊस काळ होता आणि आम्ही दोघं मिळून पायी 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 आलो वजिराबाद पर्यंत. वजिराबाद, भाग्यनगर ते वजिराबाद आम्ही पायी पायी आलो. त्यांची शबनम आणि माझ्याकडे एक छोटीशी बॅग असा आमचा पायी प्रवास सूर्यकांत पाटील यांच्या जागृती मुद्रणालयापर्यंत आलेला. त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पाऊस पडत होता खूप आणि म्हणाले की तुला थंडी वाजते का? मी म्हटलं हो फार थंडी वाजते मला गुरुजी. तर म्हणे ठीक आहे चल आपण काय करूयात, ते सूर्यकांत येईपर्यंत काय करायचं, आपण आईस्क्रीम खाऊयात मला. पावसात आईस्क्रीम. त्यांनी मला जनता कोल्ड्रिंक मध्ये आणलं आणि तिथं आम्ही आईस्क्रीम खाल्लं. वजिराबाद प्रसिद्ध आईस्क्रीम. आणि हे एकदाच नाही तर अनेकदा ते मला म्हणायचे की तुला थोडस असं आईस्क्रीम खाऊ घातलं की तू काय असेल थडथड थडथड वाजतंय आणि मग कामाला लागते, तर तुला चहा नको, तुला आईस्क्रीमच खाऊ घालतो. आणि ते मला नेहमी आईस्क्रीम खाऊ घालायचे. म्हणजे मलाही नाही म्हणवत नव्हतं, इच्छा असली तरी नाही म्हणवत नव्हतं, कारण ते गुरुजी होते. आणि गुरुजींनी मला एक सांगितलं की रडायचं नाही. रडत बसलं की माणसाचे प्रश्न हे दुप्पट होतात, त्याला पिल्ल होत राहतात. तर तू रडायचं नाही आणि तू पुढे पुढे जायला पाहिजे. अशा अनेक अनंत आठवणी आहेत. आम्ही आठवड्यातनं एकदा दोनदा तरी भेटायचो. ते पीबल्स कॉलेजचे जेव्हा प्राचार्य झाले तेव्हा मी गेले. त्यांचा पिऊन बाहेर उभा होता सेवक. त्यांनी सांगितलं की नाही सर काही भेटणार नाहीत कोणाला, कारण त्यांची मीटिंग चालू आहे. आणि त्यांनी काचेतनं मला पाहिलं आणि म्हणाले अरे बोलव रे बोलव, ते रडकीला बोलव असं म्हणाले. आणि मला सगळ्या लोकांच्या समोर म्हणाले की अरे ही रडकी पोरगी आली आहे बघा म्हणे. तेव्हा मला खूप पटकन रडू यायचं. आता मला येत नाही. तेव्हा मात्र मला काही झालं की खूप गहिवरल्यासारखं व्हायचं की
माहित नाही मला, ती काहीतरी मनाची अवस्था असते माणसाच्या. पण नंतर त्यांनी मला सांगितलं की शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, आसवांना या इथे अवकाश नाही, असं जेव्हा त्यांनी सांगितलं. बाबा आमटेंची ही कविता आहे, त्या 4 ओळी त्यांनी मला लिहून पाठवल्या होत्या. माझी गुरुजींची माझी जी पत्र आहेत, खरं तर आज श्रीनिवास पांडेंच्याकडे ते होते आणि ती पत्र कुठे गेली मला त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही वापस ती. तेव्हा ती एक ठेव माझी गुरुजींची आहे. अशा आठवणी आहेत बऱ्याच. अजून एक आठवणी तुम्ही जपल्यात, हे फार महत्वाचं आहे. अजून एक ते म्हणायचे की मला कविता फारशी काही कळत नाही आणि त्या कविता तुम्हाला कधीही सांगू नको, तू एक मोठं काव्य आहे, तेच मी वाचत जाईन, एवढंच पुरेसं आहे, असं म्हणायचे ते मला. नाही खरं तर ह्या सगळ्या आठवणी तुमच्या आयुष्यात आलेली ही सगळी अगदी लोक किंवा या व्यक्ती असं मी म्हणणार नाही, कारण नरहर कुरुंदकर गुरुजी म्हणजे चालतं होतं विद्यापीठ असं पण म्हणू शकतो खरं. आणि त्यांचा सहवास आणि त्यांच्यासोबत आईस्क्रीम खाल्ल्याची गमतीशीर पण खूप छान वाटलं ही आठवण मला ऐकून. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही बीएड तुमचं झालेलं होतं आणि म्हणून तुम्ही शिक्षिका म्हणून रुजू झाले. शिक्षिका, मुख्याध्यापिका ते सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, हा तुमचा प्रवास निश्चितच सोपा नसणार आहे. अनेक अनुभव, अनेक खूप घडामोडी या सगळ्या कालखंडात घडल्या. तर एकंदरीत शिक्षिका ते सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हा प्रवास कसा होता? खरं तर मला शिक्षिका व्हायचं नव्हतं, मला इंजिनियर व्हायचं होतं. आणि माझा प्रवेश औरंगाबादच्या कॉलेजमध्ये झालाही होता, परंतु तिथे राहण्याची व्यवस्था माझी नव्हती. मग वडील म्हणाले की तुला इथं कोणाकडे ठेवणार, आपण हॉस्टेलला तुला ठेवू शकत नाही. आणि मग आम्ही पुन्हा परत आलो वैजापूरला. त्यानंतर वडिलांनी माझा डीएडला माझा फॉर्म भरला, जो की मला माहित नव्हता, आणि त्यांनी फॉर्म भरला. खरं तर ते द्रष्टे होते, त्यांना काहीतरी दिसत होतं की आपल्या मुलीला आपण काय केलं पाहिजे. आणि त्यांनी मला डीएडला माझा प्रवेश घेतला आणि मी ते 2 वर्ष उत्तमरित्या उत्तीर्णही झाले, पासआउट झाले. आणि मग नांदेडला मला त्याचा खूप छान उपयोग करून घेता आला, उपयोग झाला आणि मला इथे नगरपालिकेच्या शाळेमध्ये नोकरी लागली. तो पहिला दिवसही फार गमतीशीर होता. इथे एक शिक्षणाधिकारी होते, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मी लिहिलंय, माझ्या पुस्तकामध्ये ते लिहिलंय. शिक्षणाधिकारी होते, मी त्यांच्याकडे गेले, त्यांना म्हटलं की मला रुजू व्हायचंय. तिथं कोणतरी एक व्यक्ती होता, ते आहेत का, आता मी नाव नाही सांगत त्यांचं, ते आहेत का. ते म्हणाले की नाही, ते आताच बाहेर गेले. आणि मी वेडी मुलगी बाहेर बसून राहिले की आता तो व्यक्ती येईल कधीतरी आणि आपल्याला रुजू व्हायचंय. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, 4 तास बसले, पण ती व्यक्ती काही आलीच नाही. त्यानंतर मी एक कुलकर्णी नावाचे अधीक्षक होते, त्यांना मी भेटले की सर ते मला व्यक्ती आलेच नाही. ते म्हणाले असं कसं शक्य आहे, मी समोरच बघितलं त्यांना, ते आलेले आहेत, कुठे असतील इकडे तिकडे. तर मी 4 तास झाले तिथे बसली, पण ते काही आले नाहीयेत. आणि मग त्यांनी एका माणसाला पाठवलं की अरे ते बोलो बरं, ते आहेत का. ते म्हणाले की ते आहे तिथेच, इजलासवर आहे म्हणाले. इजलास म्हणजे खुर्चीमध्ये, उर्दू शब्द, तो जो मुस्लिम आमचा सेवक होता, इजलासवर बसलेले आहेत म्हणाले. आणि मला ते म्हणाले की तुम्हाला दिसले नाहीत का ते. मला असं वाटलं की आपण काहीतरी चुकलो की काय कोणाच ठाऊक, म्हणून मी पुन्हा तिथे गेले. ती व्यक्ती होती, तर सर ते आलेत का, मला त्यांना भेटायचंय. नाही, ते आताच बाहेर गेले म्हणे. आले आणि पुन्हा बाहेर गेले. आणि त्या व्यक्तीने मला उगीच तिष्ठत ठेवून मला जॉईनच करून घेतलं नाही. मग तेव्हा मी बीएल कुलकर्णीकडे पुन्हा गेले आणि त्यांना म्हटलं की ते अजून आलेच नाहीयेत, चला म्हणे मी येतो. आणि मग मला ते घेऊन गेले, त्यांना बोलवलं, नाही त्यांना आधी बोलवलं आणि सांगितलं की हेच ती व्यक्ती. आता मी काय म्हणणार की आपल्यापेक्षा मोठे होते ते, नोकरीचा हा पहिला दिवस. आणि अशा प्रकारे मला ते तेव्हाच वाटलं की जगाची ओळख मला थोडीशी झाली की जग असं असतं, जग असं आपल्याला फसवू शकतं, हे तिथं थोडंफार मला आकलन झालं होतं. आणि मला असं वाटतं की म्हणूनच तुम्हाला जे काही पुढे अनुभव आले किंवा एक उत्तम कुशल प्रशासक असं आपण म्हणून आज तुम्हाला ओळखलं जातं, त्याची ही खरी सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. कारण या सगळ्या अनुभवांनीच तुम्हाला खूप काही शिकवलं असं मला वाटतं.
आणि जे मी सुरुवातीला म्हणाले की नको असलेला भाग काढून टाकणं एका शिल्पासाठी जितकं महत्वाचं असतं तसे नको असलेले अनुभव येणं पण कधी कधी खूप महत्वाचं असतं. अशातही खरं तर माझ्याकडे प्रश्नांची खूप मोठी जंत्री आहे. भरपूर प्रश्न माझ्याकडे आहेत. जसं मला तुमच्याकडून खूप जाणून घ्यायचंय, ऐकायचंय, तसं इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच खूप काही ऐकायचंय. पण असं वाटतं की सगळेच प्रश्न पूर्ण होतील. सर्व शिक्षा अभियान आहे, या उपक्रमात तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी होती. तो अनुभव आहे किंवा तुम्ही विद्यार्थ्यांसाठी अनेक अभिनव उपक्रम तुम्ही राबवले. त्यातला एक मला खूप महत्वाचा वाटला आणि खूप आपलासा वाटला, बचत कुंभ ही जी योजना होती, ह्या सगळ्याच खूप अभिनव उपक्रम होते तुमचे. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलेलं आणि आता काळाच्या ओघात अतिशय महत्वाचं असलेलं ऑक्सिजन पार्क ही एक अभिनव कल्पना होती, अभिनव उपक्रम होता. याबद्दल थोडंसं सांगाल का? बचत कुंभ जो होता तर तो मी शाळेमध्ये जेव्हा शिक्षिका होते तेव्हा मी राबवला होता. माझा एक विद्यार्थी विश्वास कुलकर्णी, तो इयत्ता 4थीला होता आणि त्याच्या घरची बेताची परिस्थिती होती. स्कॉलरशिपची परीक्षा त्याला द्यायची होती आणि त्याच्याकडे अवघे 2.5 रुपये नव्हते ते शुल्क भरण्यासाठी. तर तो म्हणाला की बाई मी नाही बसत ह्या परीक्षेला. पण त्या मुलामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता त्याच्याकडे खूप होती आणि मला तेव्हा असं वाटलं की अरे हा फक्त 2.5 रुपयांसाठी हा मुलगा जर शिष्यवृत्ती परीक्षा नाही देऊ शकला तर त्याची शिष्यवृत्ती जाऊ शकते. आणि म्हणून मग मी त्याला म्हणते की तू बस. दुर्दैव असं आहे की काही दिवसानंतर त्याचे वडील गेले आणि आई कुठेतरी सेविका म्हणून काम करायला लागली. तर तेव्हा मला असं लक्षात आलं की अर्थार्जन किती महत्वाचं असतं स्त्रियांच्यासाठी असेल किंवा बचत कशी केली पाहिजे. आणि बचतीचा संस्कार आपण शालेय जीवनापासून जर विद्यार्थ्यांना दिला तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये त्यांना आर्थिक चणचण कधी भासणार नाही. आणि म्हणून मी एक काम केलं की मुलांना म्हणते की आपण तुमचे छोटे छोटे पैसे असतात, थोडे थोडे तुम्ही पैसे खाऊचे जे जमा करता तर ते आपण एकत्र जमूयात. मुलांना काही कळलंच नाही आपण काय करायचं. मग मी कुंभार होता, म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचे वडील होते, कुंभाराकडे गेले आणि त्यांच्याकडे तो गल्ला मिळतो कुंभाराचा, तर तो मातीचा गल्ला, ते मातीचे गल्ले त्या मुलांना दिले. माझा पगार खूप छोटासा होता, त्या छोट्याशा पैशातून ते गल्ले आणले आणि म्हणते की आपण मुलांना काहीतरी द्यावं, ते दिलं. आणि मुलांनी मग त्याच्यामध्ये स्वतःचे पैसे जमा करायला सुरुवात केली आणि मग त्यांना अनेक गोष्टींसाठी मुलांना ते कामाला आले. त्याच्यानंतर मला तो मुलगा खूप वर्षानंतर भेटला तेव्हा म्हणाला की तुम्ही तेव्हा सांगितलं आणि आम्हाला खूप छान त्याचा उपयोग झाला. तर असा तो एक छोटासाच उपक्रम होता. पण असं म्हणतो आपण की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माणसाला मोठं करतात. आपण असं एखादं व्यक्तिमत्व म्हणतो की असामान्य व्यक्तिमत्व, परंतु सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य गोष्टी करतात आणि म्हणूनच त्या असामान्य ठरतात असं मला वाटतं. आपण शिक्षिका होतो, आता सेवानिवृत्त झालो असलो तरी अजूनही शिक्षक आहोत आणि तहहयात शिक्षकच राहणार असं तुम्हाला वाटतं, असं तुम्ही म्हणता. आणि नुसतं म्हणत नाही तर ते तुमच्या कृतीतून तुम्ही ते जोपासलं आणि म्हणून वीटभट्टीवरची शाळा तुम्ही सुरू केली किंवा तिथल्या मुलांनाही शिक्षण दिलं. हे सगळं खूप 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 प्रेरणादायी आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला थोडंसं वेळेचं भान ठेवावं लागणार आहे, कारण माझ्याकडे इथं असलेल्या साहित्यप्रेमींना जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांची क्षुधा शांत करण्यासाठी असेल ना, त्यांचे काही प्रश्न मला ते विचारायचे आहेत. म्हणून तुमच्या ह्या कार्यकाळातले किंवा एकंदरीत शैक्षणिक उपक्रमाचे प्रश्न थोडेसे मी आटोपते घेते. परंतु तुम्ही असं एक वैशिष्ट्य तुमचं मला जाणवलं की तुम्ही जिथं जिथं गेलं तिथं किमान एक तरी झाड तुम्ही लावलं. हो. आणि निवृत्तीनंतर तुम्ही गुरुकुल जॉईन केलं, तिथे जोडलं गेलं आणि तिथे तर मुळातच निसर्गरम्य असलेली ही शाळा किंवा तो परिसर, तुम्ही तुमच्या नैसर्गिक दृष्टी तुमची किंवा पर्यावरण प्रेम तुमचं, निसर्गाबद्दल असलेली ओढ, या सगळ्यातून तुम्ही अक्षरशः तो परिसर फुलवलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक पक्षी, प्राणी, हे सगळे विद्यार्थ्यांनाही तुम्ही त्यांची ओळख करून देता. हे सगळंच खूप प्रेरणादायी आहे आणि खूप आता मी म्हणाल तसं छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं करणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांना हे भान तुम्ही देता.
पण एक अभिमानास्पद गोष्ट अशी मी गुरुकुलबद्दल किंवा हे सगळं बोलण्यापेक्षाही एक आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची असलेली गोष्ट मी सांगणार आहे. ती अशी की जसं तुम्ही अनेक कविता लिहिल्या तसं एक गाणंही लिहिलं, एक गीतही लिहिलं, गुरुकुल शाळेचं ते गीत. आणि आणखीन एक आनंदाची बाब अशी, त्या गाण्याला संगीत दिलंय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला संगीतकार आणि मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीतकार आनंदी विकास यांचं संगीत त्या गाण्याला दिलं गेलं. त्या गाण्याची निर्मिती याबद्दल काही थोडक्यात सांगाल का? आपल्या संस्थेचं एक गीत असावं असं मला फार वाटायचं. गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये जेव्हा मी जायला लागले त्याच्यानंतर वर्षभरातच आम्ही झाडं लावली, तिथं मोर यायचे आणि एका मुलीने तर म्हणजे आमच्या शाळेमध्ये मोर येतात म्हणून आमच्याकडे प्रवेश घेतला होता. ते गुरुकुल हे छान किती हे गुरुकुल आपुले असं ते आहे, आनंदी समोर आहे. तर खरं तर ते तो व्हिडिओ जो केला आदित्यने त्याचं सगळं सोनं केलं आणि आनंदीने त्याचा स्वरसाज चढवला, तर तेव्हा गुरुकुल गीत असावं म्हणून आपल्या संस्थेचं एक काहीतरी ओळख असावी वेगळी असं वाटलं आणि म्हणून मी ते छान किती हे गुरुकुल आपुले. आणि ही जी इच्छा होती की आपल्या शाळेचं एक गीत असावं आणि खूप अभिमानानं मला सांगायचं वाटतं हे तुमचं स्वप्न किंवा ही तुमची इच्छा फार 7 समुद्रावर पोहोचली आणि USA मध्ये पण ते गाणं तिथल्या मराठी शाळेतल्या मुलांना ऐकवलं जातं. ही निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. दिले घेतले मध्ये सगळ्या गोष्टी खूप वास्तव असल्या तरी ते सगळं जशाच तसं मांडणं फार धाडसाचं काम होतं. कारण आत्मकथा लिहिणंच मुळात मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळे तुम्ही आता म्हणालात की कोणीतरी दुखावे, कोणातरी वाईट वाटेल किंवा रोज ती जखमेवरची खपली निघत असताना रोज तुम्ही रक्तबंबाळ व्हायचा, पण तरी सुद्धा हे सगळं इतकं बळ तुमच्यात आलं कुठलं? यामागचं गमक काय? मला त्याची खूप उत्सुकता आहे. तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. काही काळापूर्वी मी काही आत्मचरित्र वाचले, पण जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मी एकही आत्मचरित्र त्या काळामध्ये म्हणजे ते मी साधारण 3.5-4 वर्षे लिहिलं. 4 वर्षामध्ये मी एकही आत्मचरित्र वाचलं नव्हतं. कारण मला कुठेतरी असं वाटायचं की आपल्यावरती हा नकळत काहीतरी प्रभाव होऊ शकेल. माझ्या आईने मला सांगितलं होतं की जे असेल ते माणसाने खरं सांगावं. आणि मला तेव्हा असं वाटलं की एक क्षण असं वाटलं की आपण लिहिलं पाहिजे. मी खूप विचार केला. म्हणजे जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा मला साधारण 3 महिने मी झोपच घेतली नाही. 3 महिने सतत मला वाटायचं की लिहू की नको, काय होईल, कोण दुखावेल, काय होईल. पण माझं एक तत्व आहे की मला कुणाला दुखवायला आवडत नाही. कुठलाही व्यक्ती हा त्या परिस्थितीमुळे तसा वागलेला असतो, तेव्हा त्या परिस्थितीचा दोष असतो असं मी म्हणेन. जे काही आपल्या वाट्याला आलं सुख दुःख ते आपलं असतं आणि जिद्द तर होतीच. माझ्या आईने जे काही मला सांगितलं की ती खूप खंबीर होती, तशी ती शांत जरी असली तरी ती खंबीर होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सूर्यकांता पाटील यांना पाहत होते की एक बाई काय करू शकते. इतरही बायका खूप होत्या, कारण बाईच्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत. आपल्या पाठीमागे एक समस्यांची रांगच असते. बाई म्हणते की कुठलीही त्या बाईच्या पाठीमागे अनेक गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं. मग मला असं वाटलं की त्यात आणखीन एक ट्विस्ट असा होता की आमच्याकडे राहणारे काळे नावाचे काका होते, तर त्यांच्या मुलीचाही प्रश्न तसाच होता. तर ते म्हणाले की ती मला म्हणाली की ताई की तू जेव्हा हे सगळं केलं तेव्हा तुला काका काकूंनी कसं म्हणजे साथ दिली, तर तू हे लिहून का काढत नाही की असं मला म्हणाली होती. आमच्यासारख्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल असंही तिला वाटलं होतं. आणि ती लिहायला सुरुवात केली. एक पटलं सगळं बळ आणि असं वाटलं मला की आपण लिहू शकतो. जे होईल ते होईल, पण मला लिहूनच काढायचंय. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची वाटते. एक 4 दिवसापूर्वी मला एक फोन आला. मुंबईतल्या मनीषा सामंत असं नाव आहे त्यांचं, आणि त्या मोठ्या लेखिका आहेत. त्यांनी पुस्तकांचे अनुवाद केलेत.
तर त्यांचा स्वतःहून मला फोन आला. त्यांनी कुठेतरी लायब्ररीत माझं पुस्तक वाचलं आणि त्या म्हणाल्या की आजवर मी इतकी आत्मचरित्र वाचली पण सगळी भेकड होते म्हणाल्या. त्या सगळ्या लोकांचं मी त्यांना भेकड असं म्हणते. मी म्हटलं नाही हो, तसं नसतं. त्या म्हणाले की तुम्ही खूप सच्चेपणाने लिहिलं आणि ते बाकीच्या लोकांनी सगळं जे काही लिहिलं, काही नाटकी लिहिलंय. नाना पाटेकरांचा एक प्रश्न त्यांनी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला सांगितला की ते म्हणाले की एकाने मी विचारलं की लिहू त्यांच्याबद्दल, तर ते म्हणाले की नाना पाटेकर एवढे मोठे आहेत, त्यांच्याबद्दल कसं लिहावं, पण तुम्ही नाही कधी थांबल्या म्हणे. तर ही जी काही आहे परिस्थितीने मला हे सगळं भाग पाडलं आणि मी लिहायला सुरुवात केली, लिहिलं, प्रकाशित झालं. पण माझ्यापर्यंत कुणी आलं नाही. मी त्या सगळ्यांचे ज्या ज्या व्यक्तिरेखांच्या बद्दल मी काही लिहिले असेल तर त्यांचे खरं तर ऋण व्यक्त करायला पाहिजे. आणि मला जी प्रेरणा होती की माझ्या दुःखाने मला प्रेरणा दिली माझ्या आयुष्याकडे पाहण्याची, म्हणून त्या दुःखालाही मी नतमस्तक होते, नमस्कार करते. आणि मी परवाच असं म्हणाले होते की खरं तर आयुष्यात येणारे आपले अनुभव आपले खूप मोठे गुरु असतात आणि खूप काही शिकवतात, आपल्याला भक्कम व्हायला शिकवतात. दिले घेतले तुम्ही लिहिलं आणि एकूणच उघडमीठ असेल, मधुरव असेल, दिले घेतले असेल, संवेदन असेल, ही सगळी पुस्तकं तुमची वाचल्यानंतर मला असं जाणवलं की अशा ते खरं तर तुमच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचं लेखन हे वाचकांच्या मनाचे एक एक कप्पे अलगद उलगडत जातात, अगदी अलवार. तुमच्या कविता केवळ तुमच्या राहत नाही, त्या वाचकांच्याही होतात, वाचकांच्याही संवेदनशील मनाच्या होतात. वाचकांच्या भावनांशी तादात्म्यता निर्माण करण्याची तुमची शब्दांची ही किमया अगदी सुंदर आहे, जसं तुमचं व्यक्तिमत्व सुंदर आहे. तुमचं अनुभव विश्व हे खूपच समृद्ध आहे आणि या समृद्ध अनुभव विश्वात अनेक घडामोडी ज्या अनेकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. हे इतकं सगळं आहे. खरं तर वेळ आपल्याला खूप अपुरा पडतोय, त्याची खंत मला वाटते. परंतु मला इथं प्रत्येकाला असं सांगावंसं वाटतंय, खऱ्या अर्थाने आशाताई जर समजून घ्यायचं असतील, दिले घेतले वाचलं पाहिजे, तर त्यांना समजून घेता येईल असं मला वाटतं. आणि एकूणच खरं तर श्रोत्यांनाही ऐकावंसं वाटतंय, पण घड्याळाचा काटा आहे तो काही थांबत नाहीये, तो पुढे पुढे जातोय. आणि मलाही थोडंसं वेळेचं भान ठेवावं लागणार आहे, म्हणून थोडंसं मी आटोपशीर घेणार आहे, अगदीच अनिच्छेने. आता तुम्ही उघडमीठचं मुखपृष्ठ दाखवलं. काही जणांना ते उघडमीठ जरी वाटलं असलं तरी मला मात्र फार भावलं ते. कारण तुमच्या आयुष्याचं पट उलगडून पाहिल्यानंतर, आता तुमच्याकडनं इथं ऐकल्यानंतर पण प्रत्येकाला असं जाणवतंय किंवा वाटतंय कुठेतरी, इतक्या अडथळ्यांच्या वाटेवरूनही धीरोदत्तपणे पुढे चालत तुम्ही राहिलात. दृढनिश्चयी, खंबीर, आशावादी व्यक्तिमत्व असलेल्या स्त्री म्हणून एक आदर्श समाजापुढे तुम्ही ठेवलात. तेव्हा महिलांना आणि मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं तर आता शेवटचे 2 प्रश्न, हा लास्ट प्रश्न. खरं तर तुम्ही महिलांना मुलींना असं सांगता की तुम्ही लज्जा गौरी नाही, तुम्ही धरित्री आहात. हा एक तुमचं खूप छान हे वाक्य मला खूप आवडलेलं. याशिवाय किंवा या वाक्याचा काय अर्थ आहे किंवा याशिवाय काय सांगा? महिला, मी आताच म्हटलं की आपल्या पाठीमागे, बाईच्या पाठीमागे खूप मोठी समस्यांची रांग असते. त्या रांगेतून ती पुढे 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 जाते आणि बाईचा पदर फार मोठा आहे. आपला जो पदर आहे तो पदर फार मोठा आहे असं मला सारखं वाटतं. कारण त्या पदरामध्ये ती काय काय घेत असते. हो, सुख घेते, दुःख घेते, निवडणं घेते, वेचणं घेते, टिपणं घेते, ह्या सगळ्या गोष्टी बाई घेत असते. त्यामुळे माझे एक मित्र आहेत अरुण फडके नावाचे, तर त्यांच्याशी परवा चर्चा करत होते. तर ते म्हणाले की तू काय काय लिहितेस, कसं कसं लिहितेस, मला काही प्रश्न पडतो. मी म्हटलं अरे मी इकडे अवतीभोवती माझ्या इतक्या बायका आहेत, इतके प्रश्न आहेत, इतक्या मुलांचे प्रश्न आहेत, मोठ्या माणसांची प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला मी कागदासारखं टिपत जाते आणि मग त्याच्यामधून मला सुचत जातं. तर मी महिलांना असं सांगेन, पुरुष वर्गांची मी एक माफी मागते. मी आजवर असं पाहिलंय की जेव्हा एखादी बाई पुढे जाते
कदाचित तिला साथ देणारा जो म्हणजे ही वामांगी रुक्माई जी आहे ती एकटीच असते. आणि एकटी जेव्हा बाई आहे ती बाई स्वतःचा काय म्हणता येईल त्याला की उत्कर्ष ती अधिक प्रभावीपणे करते असं मला वाटतं. काही मोजके पुरुष असे असतात, पुन्हा मी एकदा माफी मागते की काही मोजके पुरुष असे असतात की ते आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला, आपल्या मुलीला पुढे जाण्याची संधी देतात. आणि मला असं वाटतं की तिचा जो पदर आहे तो पदर तिने मोठा ह्याच्यासाठीच घेते ती की हे सगळी सुख दुःख सगळं जे काही यातना आहे, संसार आहे, हा सगळा त्या पदरात बांधते आणि ती पुढे जाते. कारण एक रविवार असतो, त्या रविवारी पुरुष मंडळी साधारणतः एक कपभर चहा मिळेल का असं म्हणतात, पण बाई बिचारी तसं काही म्हणत नाही. ती आपल्या आपणच उठते, चहा करते, चहा पिते. आणि ज्यांना सकाळी उठून कोणी घरातला पुरुष चहा देत असेल तर कारण आईतवार हा महिला वर्गासाठी तर महिला आईतवार नसतो. आईतवार म्हणजे आईतवार हा आईतवारच असतो पुरुषांसाठी, परंतु स्त्रियांसाठी असेलच असं नाही. काही जणींसाठी असेलही, परंतु प्रत्येकीसाठी नसतो. तर मी असं सांगेन की बाई ग, तुमचे जे काही तुम्हाला छंद असतील, तुम्हाला आवड असेल तर ठीक आहे, रामरगड्यामधून आपण वेळ नाही काढू शकत. कारण आपण जेव्हा एखादी कवितेची ओळ येते तेव्हा माझं सुद्धा असं कधी कधी होतं, एक कवितेची ओळ येते आणि तेव्हा नेमकं काहीतरी वेगळं दुसरं काहीतरी काम लागतं आणि ते राहून जातं. पुन्हा ती ओळ आपल्याकडे भेटायला येतच नाही कधी. तर तेव्हा अशी मैत्रीण आहे की तिला जेव्हा बोलवलं तेव्हा ती येत नाही आणि नको म्हटलं तेव्हा मात्र ती आपल्या अवतीभोवती सारखा भिंगा घालत राहते. पण याच्यातून आपण मार्ग नक्कीच काढला पाहिजे. आपला जो काही वेळ आहे तो कुटुंबासाठी तर द्यावाच लागतो. शेवटी मी असं नेहमी ऑब्झर्वेशन माझं की माझ्या जेव्हा कुरड्या करायची ना तर तेव्हा आम्ही तिला मदत करायचो. पण मुलगे जे आहेत, मुलग्यांना काही ती जमायचं नाही. मी नेहमी म्हणते की सुईदुरा पटकन होते ती बाई होते. पुरुषांना तेवढं फार पटकन जमेल असं मी धाडसानं नाही म्हणू शकत. तर मी त्यांना असं सांगते की बाई ग, हा सगळा व्याप माहिती आहे, हा सगळा ताप माहिती आहे, तरी पण आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, मुलींना जगण्याचा अधिकार आहे, सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. मर्यादा ही आपल्या आहेच आहे आणि ती आपण स्वतःच मांडली पाहिजे. त्या मर्यादेत राहून आपण सगळं करू शकतो. त्याच्यासाठी वेळ नाही असं म्हणू नका. ज्याला वेळ पाहिजे त्यांनी पहाटे उठावं, रात्री जागावं आणि काम करावं, ते छंद जोपासावेत. आणि एक उन्हाळ दिवस, अरुणाबाई इथं आहे, एक उन्हाळ दिवस सुद्धा प्रत्येक स्त्रीने घालवला पाहिजे. कारण त्या उन्हाळ दिवशी त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आज मी तुमची नाहीच, बाई ग माझी माझी हो, तुझी तुझी जग, असं जे आहे. तर त्या प्रत्येक स्त्रीने असं छानसं आपलं मैत्री जपावं. मैत्री कोणाशी असावी याला काही बंधन असता कामा नये. पण मला असं वाटतं की त्यांनी सगळं करावं आणि स्वतःचे छंद असतील, स्वतःची नोकरी असेल किंवा इतर काही कामं असतील तर नक्की केली पाहिजे. आणि मुलींनी मुलींच्या आईला पण एक सांगणं आहे की आता काळ खूप बदललाय, पहिला काळ आता राहिलेलाच नाहीये. तेव्हा आपल्या ज्या मुली आहेत त्यांच्या कपड्यावरून तुम्ही त्यांना जज करू नका. कपडे काहीतरी तोकडे घातलेत म्हणून रागवणं हेही बरोबर नाहीये. तिला तिचं कळू देत, तिला तिचं कळलं पाहिजे की तिने काय करावं आणि काय नको करावं. जिथं मार्ग चुकला तिथे मात्र मुलींना आईने सांगितलं पाहिजे आणि मुलींनी समजून घेतलं पाहिजे. या घरची तुळस त्या घरी लावायची असते, रुजवायची असते, तेव्हा या घरची माती आपल्याला तुळशी बरोबर द्यावी. म्हणून ती शिदोरी मात्र असावी. खरं तर माझा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न असा होता की तुम्ही आगामी काळात काय करणार किंवा भविष्यात काय करणार. पण याचं उत्तर मला वाटतं आपल्याला मिळालंय. कारण मुलाखतीच्या सुरुवातीलाच अशातही तुम्ही असं सांगितलं की दिले घेतले पार्ट 2 जेव्हा येईल त्यावेळेला संस्कार भारतीचा हा आनंदाचा सोहळा त्यात येईल. याच्यातूनच आम्हाला असं उमजलंय की तुमचं भविष्यातील नियोजन दिले घेतले 2 आहे. खरं तर मला अशा काही खरंच म्हणजे आतापर्यंतच्या गप्पांमधून असं पुन्हा पुन्हा जाणवतंय तुमचं मळ म्हणजे दुर्दम्य आशावादाचं प्रचंड आदर आहे.
यामुळंच तुम्ही एका कवितेतून इवलेसे वैश्विक दान मागितले. त्याला तुम्ही इवलेसे म्हणता, पण मला मात्र ते वैश्विक दान वाटतं, जे तुमच्या विशाल अंतःकरणाची साक्ष पटवून देतं. ती कविता माझ्या फार आवडीची. ती आम्हाला ऐकवाल का? आणि पुढच्या जन्मी तुळशीचा जन्म मिळू दे, अशी एक सुंदर, अतिशय सुंदर असलेलं हे मागणं, जे माझ्या फार आवडीचं आहे. आणि ती कविता ऐकून आज आपण प्रत्येक जण आपापल्या घरी जाऊया. खरं तर ही कविता ऐकण्यापूर्वी मी तुमचे आभार किंवा ऋण असं म्हणण्यापेक्षा खरं तर मी असं म्हणणं खूप लहान तोंडी मोठा घास होईल, पण खरं तर पहिल्या वेळेत मॅडम पासून सुरुवात झालेली. काल मुलाखत आपण घ्यायची असं म्हटल्यावर मी तुम्हाला म्हटलं, मी आशाताई म्हणू का? आणि तुम्ही खूप आनंदाने सांगितलं, अगं उद्याच का, रोजच म्हण की आशाताई. आणि मॅडम पासून ताईपर्यंतचं नातं. आणि मी खूप धाडसाने असं म्हणेन की मैत्रिणी होऊया, छान अंतरक्रिया आपल्यातही घडते. मी आधीच सांगितलं, लहान तोंडी मोठा घास होतोय, पण तरीही जसे सूर्यकांताबाई तुमच्यावर रागवायच्याही आणि भरपूर प्रेमही करायच्या, तसं तुम्हीही रागवा आणि तितकंच भरभरून प्रेमही मला द्या. आणि म्हणूनच मी ऋण आभार असं न म्हणता तुमच्याकडे हे मैत्रीचं दान मागते. आणि आम्हाला तुमचं हे वैश्विक दान असलेले मागितलेलं दान तुम्ही. ती कविता आपण ऐकवा आणि समारोपाकडे आपण वळणार. पण जेव्हा या पुस्तकाचा एक उल्लेख झाला की ह्याच्यावरचा हा पक्षी कोणता, मधुरव आहे प्रश्न. आणि मधुरवच्या बद्दल इथं पुढे मला जाता येणार नाही. तेव्हा हा जो पक्षी आहे मला माहित नाही, पण मला तो खंड्या वाटला. माझं जेव्हा मी लेखन ह्या पुस्तका पाठीमागची एक प्रेरणा, म्हणजे तुमचा एक 10 मिनिटाचा वेळ आणखी मी घेते, 5 मिनिटाचा घेते. ही प्रेरणा अशी आहे की माझ्याकडे एक मुलगी आली होती, दुर्दैवी म्हणेन मी तिला, की 6व्या वर्गामध्ये शिकणारी एक मुलगी. मी जेव्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी होते तेव्हा सगळ्या शहरातलं काम माझ्याकडे होतं, सगळ्या शाळांचं. आणि ती मुलगी आली, तिची वडील तिला घेऊन माझ्याकडे आले होते आणि ते म्हणाले की मॅडम हिचं ऑपरेशन होईल का हो डोळ्यांचं. खरं तर त्यांची परिस्थिती खूप चांगली होती, बेताची नव्हती, चांगली परिस्थिती होती. पण ते इतके गांजले होते, इतक्या ठिकाणी त्यांनी त्या मुलीला दाखवलं होतं. अपोलो हॉस्पिटलला पण गेले होते. आणि त्याच काळामध्ये मला असं वाटतं की श्वास पिक्चर येऊन गेला होता. तर ती मुलगी इतकी नाजूक गोड मुलगी माझ्या पुढ्यात होती, तिला दिसत नव्हतं. तर तिला न दिसण्याचं कारण असं होतं की 8वी 6वी पर्यंत शिकणारी मुलगी एकाएकी ताप आला आणि तापामध्ये नंतर 2-4 दिवसांतर तिला दिसेन असं झालं. तर ही अत्यंत दुर्दैवी घटना तिच्या बाबतीत घडलेली होती. गुजराती हायस्कूलमध्ये शिकणारी मुलगी, आणि ती परीसारखी जी आली होती ना ड्रेस बीस घालून, तर ते मला खूप वेगळं वाटलं. आणि मी 2-4 मीटिंग संपल्या जेव्हा झाल्या तेव्हा त्यांना मी समजावून सांगितलं की हिचा इलाज तर होणार नाही. आम्ही अपोलो हॉस्पिटलला पण संपर्क केला आणि तिची सगळी कागदपत्रही होती. तर त्यांनी सांगितलं हिचं काहीच होऊ शकत नाही. आणि मी त्यांना म्हटलं हळुवारपणे की मी तुम्हाला एक धाडसानं निर्णय देते, मला सल्ला देऊ का? ते म्हणाले काय? म्हटलं हिला ब्रेल लिपी शिकवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि मी माझ्या लिपिकाला सांगितलं की आपल्याकडे ब्रेल लिपीच्या पाट्या आहेत काय रे? तर त्यांनी सांगितलं की हो मॅडम आहे. तर तो मस्त रॅप बीप करून आणलं त्यांनी. त्याला असं वाटलं की गिफ्ट आपल्याला द्यायचं त्या मुलीला. मला ते खूप कसं तरी वाटलं की एवढीशी मुलगी, तिला दिसतच नाही आणि तिचं का, म्हणजे ती का आपल्याकडे आली आहे आणि हा तिला वेस्टर्नात गुंडाळून वगैरे छानसं ते पाठी देणार आहे. मला तो प्रसंग माझ्या आयुष्यातून कधी जाऊ शकत नाही. आणि ती प्रेरणा आहे उघडमीची, सॉरी मधुरवची. तो प्रसंग त्याच्यामध्ये लिहिला नाहीये मी, पण एक लेख माझा येऊन गेला, तो मला वाटतं पुण्यनगरीमध्ये किंवा कुठेतरी येऊन गेला तो. हो, हे वाचलंय. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा लिहायला लागली की मला असंख्य विद्यार्थी माझ्या आयुष्यात आलेले आणि त्यांच्याबद्दलचं मला लिहायचं होतं. तर एकदा संतोष कुलकर्णींची माझी फोनवरती, म्हणजे फार वर्षानंतर पुन्हा म्हणजे लिहून झाल्यानंतर त्यांची माझी भेट झाली.
पण त्यांना मी म्हटलं की ते म्हणाले काही लिहाल का, तर मी म्हटलं की मी असं असं लिहायचा विचार करतेय, तर तुमच्याकडे मी पाठवत जाईल. आणि त्यांनी त्यांच्या लोकप्रभामध्ये माझे हे सगळे लेख, साधारणतः अर्धे तरी लेख त्यांनी छापले आहेत आणि त्यांचा लोकप्रभाचा एक पानावर त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे. तर अशी ही प्रेरणा अवघड भेटची आहे आणि त्याच्यामध्ये सगळे माझे विद्यार्थी आहे, माझे अनुभव आहे. हे पुस्तक देखील मला अनुभव संपन्न करून गेलं. आता शेवटाकडे आपण वळूया. आणि तू म्हणतेस तशी तुळशीची पुढचा जन्म तुळशीचा म्हणू. हा, पुढचा जन्म तुळशीचा म्हणू दे. इवलेसे दान दे. कवितेचं नाव आहे इवलेसे दान दे. मला नेहमीच वृक्ष हे माझे गुरु वाटतात. त्यांच्याकडून मी सतत काहीतरी शिकत असते. माझ्याकडे चिमण्या आहेत. चिमण्यांचं आणि माझं खूप वेगळं नातं आहे. चिमणी घर आणि तुमच्या घरात चिमण्यांचं असलेला वावर, त्याबद्दलही मला विचारायचं होतं, पण मी म्हणाले तसं वेळेचं भान मला ठेवणं आवश्यक होतं. तर मला असं वाटतं की पूर्वजन्मी कदाचित मी चिमणी पण असेल, माहित नाही मला, पण तिचं माझं काहीतरी वेगळं नातं आहे. एवढं ऋणानुबंधाच्या गाठी आहेत त्या. आणि इवलेसे दान दे. अबोल शब्दांच्या प्रार्थना हाकेत रूपांतरित होतील, तेव्हा जमलेस तर पाठवून दे एखादे यान. अबोल शब्दांच्या प्रार्थना हाकेत रूपांतरित होतील, तेव्हा जमलेस तर पाठवून दे एखादे यान. तुकारामांना जसं यान आलं होतं, तसं मलाही असं वाटतं की एखादं यान मला पण यावं, सदेह येण्यासाठी. तू दिसावास डोळ्यांना अगदी निरामय. तू दिसावास डोळ्यांना अगदी निरामय, म्हणून हे मागणे. पुढचा जन्म तुळशीचा मिळू दे. पुढचा जन्म तुळशीचा मिळू दे. पाने काष्टही उपयुक्त ठरू दे. कारण तुळशीच्या काळवाती आपण लावतो बघा महालक्ष्म्यांना, तर मला तेव्हा असं वाटतं की किती छान आहे ना हे, की किती ही तुळस किती कामाची आहे. आणि आपण त्याला देवधर्मामध्ये ती आधीच आहे, पण काष्ट पण तिची कामाला यावे. आणि कदाचित त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी तिला देवधर्मात सांगितलेलं आहे. पाने काष्टही उपयुक्त ठरू दे, पुन्हा मातीत रुजणारी मंजिरी होऊ दे. लय नाही मागणे. लय नाही मागणे, परोपकारापुरता सुगंध आणि तुझ्या गळ्यातील तुळशीमाळ होण्याचे इवलेसेच दान दे. इवलेसेच दान दे. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद आशाताई आणि धन्यवाद सर्व रसिक श्रोते हो. धन्यवाद.